आंबेडकर आणि उपस्थित आपण सर्वजण एवढंच म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेली सर्वच ईश्वर निष्ठांची मंदिर आहे. संख्या कमी असते तिथे निष्ठा असते. केवळ मांदियाळीमध्ये गर्दी असते तिथं दर्दी माणूस होत नाही. फार गर्दीमध्ये दर्द निर्माण होत नाही. जिथे मांदियाळी असते आणि ईश्वर निष्ठांची मांदियाळी म्हणजे ईश्वर निष्ठांचा जर समूह असेल तो साधारणपणे कमीच असणार आहे. कारण सोन्याच्या दुकानावरती गर्दी फार कमी असते. ते टिकाऊ असतं, ते काम येणार असतं. पण उपस्थित सर्वांना या ठिकाणी नतमस्तक होतो. आज आपल्यासमोर एक विषयाचं चिंतन करणार आहे, अधिकरणाची प्रसन्नता. अधिकरण आमच्या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये त्याची व्याख्या करतात आधार व अधिकरण. जो तुमच्या आचाराला विचाराला जीवनाचा सर्वांगीण आकार देणाऱ्याला जो आधार आहे त्याला अधिकरण म्हटलेलं आहे. स्मृती स्थळामध्ये व्याख्या येते परमेश्वर आपली ब्रह्मविद्या देऊनी अधिकरण करते. कारण परमेश्वर इथं आल्यानंतर व्यक्त झाल्यानंतर ब्रह्मविद्येचं निरूपण करतात. ती ब्रह्मविद्या त्या अधिकरणाला निरूपण होते आणि त्या अधिकरणापासून ते आजपर्यंत आज पावेतो आपल्यापर्यंत आलेली आहे. कारण तिच्यामध्ये ताकद आहे. ब्रह्मविद्या माऊली मैल नाकले ते भय शुद्ध करी आपण. जे जीवनाचं गमक आहे, जे तुमचं अस्वच्छ जीवन स्वच्छ करण्याची ताकद ज्या तत्वज्ञानामध्ये आहे. म्हणून तर थोरल्या प्रकरणाचा पक्ष आपल्याला सांगतो ज्ञान देऊळी उद्धरते. जे उद्धाराला पूरक असणारं ज्ञान आहे, जे तुमच्यामध्ये मनुष्यत्व निर्माण करतं, माणसाला माणसाचा आकार देतं, माणसाला देवाजवळ साधुत्वाला प्राप्त करतं. नव्हे तर साधुत्वातून तो देवापर्यंत जाण्याचा मार्ग सुकर करतो त्याला अधिकरण म्हटलं. कारण तो तुमच्या प्रत्येक गोष्टीला आधार आहे. घराला कॉलमचा आधार असतो, मंदिराला मूर्तीचा आधार आहे. मूर्त परब्रह्म परमेश्वराच्या संबंधाने पवित्र झाली तरी सुद्धा तिला त्या आसनाचा आधार द्यावा लागतो. त्या आसनावरती ती विराजमान ठेवावी लागते. कुठेही जगत असताना उगा हवेमध्ये उडतो त्याला हवेचा आधार आहे. आपण जीवन आहे, जगतो, आपल्याला ऑक्सिजनचा आधार आहे म्हणून आम्ही जीवित आहोत. ऑक्सिजनचा आधार संपला की डेड बॉडी होते, जगणं संपल्या जातं. म्हणून आधार फार महत्वाचा आहे. आणि हा आधार जेवढा महत्वाचा आहे तेवढी या आधारावरती आपली असलेली निष्ठा तितकीच महत्वाची. आधारावर जर निष्ठा नसेल, आधाराप्रती स्नेह नसेल, आधाराप्रती ममत्व नसेल, आधाराप्रती आपलेपण नसेल तर तो आधार असूनही निराधार जीवन जगणार. तुम्हाला जर परमार्गामध्ये अधिकरण जेवढा महत्वाचं आहे, अधिकरणाची कर्तव्य जेवढी महत्वाची तेवढी आपल्याकडे काही कर्तव्य आहे. आपण आपल्याकडून अधिकरण दुखवला जाऊ नये. अधिकरणाचं सांगितलेलं आपण ऐकणं हे नितांत गरजेचं आहे. कारण या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनाला परिपूर्ण करणाऱ्या गोष्टी आहेत. त्यांचं आपल्याविषयी असलेलं अखंड शुभचिंतन, अखंड स्मरण, आपल्याकडे असलेला त्यांचा मनोधर्म हे आपल्या जीवनाला पदोपदी रक्षण करणार आहे. त्यांनी अनेक उदाहरणं आपण स्मृतीस्थळामध्ये पाहतो. स्वामी श्री चक्रधरांच्या लीळा चरित्रामध्ये पाहतो. मी फार वेळेस लोकांना नेहमी सांगतो तुम्ही श्रुती आणि स्मृती यांचा संबंध ठेवा. श्रुतीतला श्री चक्रधर आणि स्मृतीतलं जी आपली परंपरा आहे, जे अधिकरण आहे. कारण श्रुतीमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधरांनी तत्वज्ञान निरूपण केलं, मात्र स्मृतीमध्ये त्या तत्वज्ञानाला वाहून घेतलेल्या अधिकरणाची परंपरा आहे. जेव्हा तुम्ही तत्वज्ञान ऐकता आणि त्या अधिकरणाला निमित्त करून स्वतःला वाहून घेता तेव्हा मोक्ष तुमच्याजवळ आहे. त्या दोन गोष्टीमध्ये जर विघटन झालं तर जीवाचा उद्धार होणं शक्य नाही. जीव उद्धारला जाऊ शकत. तत्वज्ञान आपल्याकडे आहे,
डॉक्टरने औषधी दिली, परंतु केव्हा घ्यावी, कशी घ्यावी यासाठी आपल्याला माहिती गरजेची असते. आपण कंपाऊंडरला विचारतो, आपल्यापेक्षा तज्ञ माणसाला विचारतो कशी घ्यावी औषधे. डोस जर जास्त झाला तर त्रास होतो. तो जो सांगणार आहे ना, तो आधार देणार आहे. प्रत्येक ठिकाणी आधार आहे. तसं या परमार्गामध्ये सुद्धा अधिकरण हे तुमच्या जीवनाचे आधार आहे. ईश्वराने तत्वज्ञान तर सांगितलं, ईश्वरीय तत्वज्ञान त्या अधिकरणाजवळ आहे. ते तत्वज्ञान आम्हाला जर घ्यायचं असेल तर आम्हाला शिष्यत्व भावनेनं तिथं जावं लागणार. देवाकडे जात असताना जर अहंतेची भावना असेल तर कदाचित परमेश्वर जवळ येत नाही. अनेक जणांचा उपहार स्वामी श्री चक्रधरांनी नाकारला. बाई भट्टांचे वस्त्र रुद्धपूरला नाकारले गेले, कारण अहंता आहे. कुठेतरी मी जगापेक्षा श्रेष्ठ करतो म्हणून अधिकरणाने माझा ऐकाव हा भाव जेव्हा निर्माण होतो तेव्हा कदाचित तुमचा आधार संपलेला असतो. म्हणून आपण अधिकरणाकडे जात असताना आपण नेहमी विनतकंदर होऊन जावं, कारण आपल्याला तिथे घ्यायचंय, आपल्याला त्यांच्याकडून प्राप्त करायचं आहे. आणि अधिकरणाचं जे देणं आहे ना, ते फार महत्वाचं आहे. इथे बसलेली बरीचशी मंडळी, माझ्या सेठ मंडळी, कैवल्यवासी, परमपूजनीय, परमादरणीय, प्रातस्मरणीय आचार्य प्रवर, संवत्सरशे श्री गुरुवरे मोठे बाबाजी, आज एवढ्या मानव संप्रदायाच्या अर्ध्या लोकांना आधार आहे. आज त्यांच्या जवळ असलेली ब्रह्मविद्येची शिदोरी आमच्यापर्यंत आली, म्हणून आज आम्ही तुम्हाला आधार देण्यासाठी तयार झालो. जर ती निष्ठा आमची त्यांच्या प्रती नसती, त्या गुरुकुलाप्रती नसती, तर कदाचित ती शिदोरी तुमच्यापर्यंत आली नसती. ही शिदोरी वाटत असताना आपल्याला वाटाड्या व्हावं लागणार आहे. आणि वाट चालत असताना त्याला निरंक म्हणून चालावं लागतं. तेव्हा देव तुमच्या जवळ असतो. अधिकरण रस्ता दाखवतो. अधिकरणाने सांगितलेल्या रस्त्यावर ते जेव्हा चालायला लागतो ना, तेव्हा चालत असताना अचानक आमच्यामध्ये हुशारी येते. चालत असताना आम्ही स्वतःचा आधार स्वतःला म्हणून घेतो. आता इतरांचा आधाराची गरज आम्हाला पडत नाही, आम्ही चालायला लागतो. मात्र तिथं फसगत झालेली असते. स्वतःचे अधिकार आम्ही स्वतः जेव्हा वाढवून घेतो ना, तेव्हा फसतो. कारण आम्ही ते अनुकरण करत असतो. अधिकरणाने आम्हाला अनुसरण शिकवलं आणि आम्ही कधी कधी अनुकरण करत असतो. अनुकरण फसवतो. तो तसा वागला म्हणून मी वागायला लागलो, हे अनुकरण आहे. आपल्याला गरजेचं आहे ते अनुसरण. इथली परंपरा अनुसरणाची आहे. जो अनुसरला त्याचा आधार अधिकरण आहे. आपण फसगत होते ना, अनुकरणामध्ये फसतो. एक माणूस एका डॉक्टरकडे गेला. डॉक्टर साहेबाकडे गेला, म्हणा मला ऍसिडिटी झाली, पोट दुखायला लागलं. डॉक्टर साहेब म्हणे ठीक आहे. डॉक्टर त्याच्या बाजूला उभे होते. म्हणाले का हो तुम्ही कुठे बाजारात गेलता? त्याला विचारपूस केली. हो म्हणाले. त्याच्याजवळ केळाची बॅग होती, थैली होती केळीची. डॉक्टरांनी हेरलं, म्हणे बाबा काही हरकत नाही, तुमचं पोट दुखायला लागलं, तुम्ही केळी जास्त खाल्ली म्हणून पोट दुखायला लागली. 2 गोळ्या दिल्या, त्याला बरं वाटलं. तो घरी गेला. कंपाऊंडरनं पाहिलं, 2 गोळ्या दिल्या, 500 रुपये डॉक्टरनं घेतले. माणसाला बरे वाटलं, माणूस घरी गेला. कंपाऊंडरला वाटलं आपणही या रोगाला आधार होऊ शकतो. दुसऱ्या वेळेस कोणाला ऍसिडिटी झाली तर आता आपणच डॉक्टर व्हायचं. आता डॉक्टरला विचारायचं नाही, कारण 2 मिनिटात 500 रुपये आले. पुन्हा एकदा एक माणूस बिमार पडला. आता याला घरी जायची बारी आली. हा घरी गेला. डॉक्टरला सांगितलंय, घरामध्ये गेला. त्या माणसाला पाहिलं, त्याचं पोट चापलं. चापल्यानंतर म्हणा बाबा तुम्हाला ऍसिडिटी झाली, पोट जाम झालं. म्हणाले हो. अहो तुम्ही गवत कमी खात जा म्हणे, तुम्ही गवत जास्त खाल्लं म्हणून तुम्हाला ऍसिडिटी झाली. 500 तर मिळाल्याने 500 जोडे त्या माणसाने मारले. म्हणजे मूर्खा, कोणी डॉक्टर केलं तुला? अरे माणूस पुढे गवत खातो का? डॉक्टरकडे आला. म्हणाले डॉक्टर साहेब मी मागच्या वेळेस पाहिलं की त्या माणसाच्या हातात केळीची बॅग होती. तुम्ही अनुमान लावलं त्यानं केळी जास्त खाल्ली म्हणून याचं पोट दुखलं. मी त्याचं अनुकरण केलं. मी त्या माणसाच्या घरी गेलो. बाहेर थोडंसं गवत पडलेलं होतं, त्याच्या बाजूला गवत ठेवलेलं होतं. माझ्या लक्षात आलं की मी त्याला सांगितलं तू गवत जास्त खाल्लं म्हणून ऍसिडिटी झाली. डॉक्टर म्हणाले वेड्या, माणसं पुढे गवत खातात का? हे काय अनुकरण आहे. आम्ही कधी कधी अनुकरण करतो आणि स्वतःचा आधार स्वतःला म्हणून घेतो, तेव्हा आम्ही फसलेले असतो. आमची जर फसगत होऊ नये
आमचं जीवन यथार्थपणे चालावं तर आम्हाला त्या आधाराची गरज आहे. त्याला अधिकरण म्हटलेलं आहे, कारण तो या परमार्गाचा आधार आहे. तुम्हाला परमार्गामध्ये जर कोणी बोट घेऊन धरलं, बोटाला आधार दिला आणि देव दाखवला, तर त्याचे उपकार कधीही आपण विसरता कामा नये. महिमभट्ट सारखा षडशास्त्र संपन्न व्यक्ती श्रीक्षेत्र रुद्रपूरला जातात. ज्याची सावली कधी अंगावर पडू दिली, अशा माणसाने फक्त बोट केलं, श्री प्रभू तिकडे फक्त बोट केलं, बोलला नाही, फक्त बोट केलं, त्याचे पदचिन्ह ज्या ठिकाणी उमटले त्याला दंडवत महिमभट्टाने केलेले, कारण ते पाय ते बोट त्याला देव दाखवण्याला आधार झालेले, ते दिशा दर्शन झाले. म्हणून तो चिन्हांची तो पूजा करतो, त्या चिन्हांना केलेला तो दंडवत आहे. आज आमच्यातला तो दंडवत हरवला. आम्ही बोट धरतो, 10-5 पावलं चढतो आणि कधी त्या बोटाला झटका मारून देतो, आमच्या लक्षात येत नाही. आता असं वाटतं आम्ही स्वतंत्र झालो, आमच्या लक्षात आलं नाही. गुरुच्या स्मरणाची, श्री गुरूंच्या शुभचिंतनाची, श्री गुरूंच्या मनोधर्माची तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत नितांत गरज आहे, कारण तो नेहमीसाठी तुमचा आधार आहे. जर आम्ही अधिकरण थोडासा शब्द वेगळा केला, परिभाषेमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला, तर संत म्हणून त्यांच्याकडे पाहिलं तर अधिकरणाचे काय कर्तव्य आहे, ते संत काय आहे, संत काय करतात जीवनामध्ये, संतांचं फार महत्वाचं स्थान आहे. अधिकरण एक संतांच्या भूमिकेतून आहे. संत आई आहे, आईच्या भूमिकेतून अधिकरण आमच्या समोर येतात. आई म्हणून आम्हाला समजून सांगतात धर्म कसा आहे. आई म्हणून आम्हाला कळत जरी नसलं तरी तत्वज्ञान पुन्हा पुन्हा आम्हाला सांगतात, डोलकेल्या बालकासारखं पुन्हा पुन्हा सांगतात की तुला काहीतरी पत्रात पडलं पाहिजे, जेणेकरून माझा देव श्री चक्रधर तुझ्या हृदय यावा. हा त्यांचा प्रयत्न आहे. आणि जोपर्यंत श्री चक्रधर तुमच्या हृदयामध्ये येत नाही ना, तोपर्यंत जीवन चांगलं झाल्याचा परिणाम तुम्हाला दिसणार. हृदयामध्ये श्री चक्रधर आला पाहिजे. आम्ही बुद्धीमध्ये श्री चक्रधर ठेवतो, हृदयामध्ये आणत नाही. जेव्हा तुमच्या हृदयामध्ये श्री चक्रधर येईल तेव्हा अधिकरणावरती तर निष्ठा राहणार आहे. अरे चलत्या बालकांवरती सुद्धा निष्ठा राहणार. महादाईचा भिक्षेला निघाला, भिक्षेला जात असताना मुलगा रडताना मुलगा पाहिला, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या काहीच माहित नाही. भिक्षेला निघालेले देव शोधणे करण्यासाठी निघालेले महादाईचा रस्त्यानं जात होते. मुलगा दिसला, रडताना मुलगा पाहिला, मातीनं माखलेला होता. मातीनं माखलेला मुलगा चलता चलता श्री चक्रधर नाम उच्चारतो. देव शोधणीला बाई थांबली, भिक्षा जोडी बाजूला दिलं. बाजूची साधू म्हणे काय करता, इथं मला देव सापडला. कारण श्री चक्रधर उच्चारणारा व्यक्ती आहे ना, तो कमी नाही, तिथं सापडला. कारण देव शोधायला निघाली होती, श्री चक्रधर म्हणणारा मुलगा सापडला. घेतलं, उसंगी घेतलं, त्याला लिसीपुसी केली, त्याला स्वच्छ केलं, खाली ठेवलं. हे केव्हा होतं, जेव्हा श्री चक्रधर तुमच्या हृदयामध्ये होतं, जेव्हा श्री त्या अधिकरणावरती निष्ठा असेल, त्या अधिकरणाचा मनोधर्म आमच्यावरती असेल. कारण आपल्याकडे म्हटलेले गुरु प्रसन्न तर देव प्रसन्न. जर आपल्याच्याला गुरु दाखवल्या जात असेल, तो अधिकरण दाखवल्या जात असेल, तर कदाचित देवामध्ये आणि आपल्यामध्ये अंतर पडणार आहे. ते अंतर पडू नये म्हणून तिथली निष्ठा कायम असणं फार गरजेचे आहे. त्या गुरुवरची निष्ठा कधी चुकीचं शिकवत असेल, चुकीचं असेल तर आपण बोलावं. आणि गुरुची चुकी काढण्यासाठी किंवा त्यांची चुकी धरण्यासाठी एवढं आपण कधी आयुष्यामध्ये मोठं होत नाही. कारण त्यांचा अनुभव आहे, त्यांच्याकडे अभ्यासाचा अनुभव आहे, आयुष्याचा अनुभव आहे, जीवन जगण्याचा अनुभव आहे. म्हणून ते आधार होते, त्या आधारावरती निष्ठा असणं गरजेची. ती निष्ठा शिकवते आपल्याला महादाईचा सारखं जगून. गुरुवरची निष्ठा, परमार्गावरची निष्ठा आणि देव हृदयात असलं तर जीवन महादाईचा सारखं आहे. फार सोपं जीवन हे जगता येतं. महादाईचा सारखं देव आठवतो तो शेवटच्या श्वासापर्यंत. महादाईचा देव आठवला. आम्हाला शेवटी देव आठवत नाही, कारण आमची निष्ठा विचार करते. आमची निष्ठा कायम राहत नाही. आमची निष्ठे नेहमी दुकान बदलण्यासारखी असते. पदोपदी भाव बदलतो, आमचा विचार होतो, भावामध्ये विचार होतो, स्नेहामध्ये विचार होतो, श्रद्धेमध्ये विचार होतो, निष्ठेमध्ये विचार होतो. म्हणून अंतकाळी आमची देवावरही कधी कधी निष्ठा ढळते. अंतकाळी देव आठवत नाही. निष्ठा महादाईचा सारखी असतात. नवगावला थकलेली महादाईचा मंदिरामध्ये जीर्ण होते. जीर्ण झालेली महादाईचा अंगाने थरथर करते. केस तोडासारखा आजार घडला, थकली, सिंगली, भागली. अरे एवढी मजबूत पाठीची महादाईचा जिने आचार्यांना आधार दिला.
भानखेडीला आचार्यांना ज्या पाठीने आधार दिला ना, ती महादाईसा. ते आचार्यांचे तिच्या भेटीला आले, जे सतत सांगायचे माझं रुपेची आण. मला त्या रुपाईसाची शपथ मी खरं सांगतो, कारण ती मला आधार झालेली आहे. तिच्या पाठीच्या आधारामुळे श्री प्रभूंकडे आलो आणि आजपर्यंत त्या परमार्गाला मी आधार झालो. मात्र मला माझी महादाईसा आधार झालेली आहे. त्या महादाईसाला भेटण्यासाठी आचार्य निघतात. आचार्यांनी संपूर्ण जीवन प्रवासामध्ये दोनच आण घेतले. एक फार झालं तर सांगायचे म्हणजे गुरुकुळाची आण आणि दुसरी होती म्हणजे रुपेची आण. कारण गुरुकुळावरती निष्ठा होती, हे अच्युताचे गोत्र, म्हणून ती गुरुकुळाची आण आणि दुसरी रुपेची आण. कारण रुपाईचा आधार झालेली त्यांच्यासाठी ती अधिकरण आहे. केव्हाही सततची त्यांची श्रद्धा आहे, बहीण म्हणून नाही, हिनं माझा धर्म राखला. हिच्यामुळं माझं लिंगाला असलेलं गुरुकुळ सुरक्षित आहे. शिक्षा पण करायच्या महाराजांचा, कोणी चुकलं तर पटकन बोलायच्या. गुरुकुळामध्ये कोणी राग मानला नाही, कारण ते भल्यासाठी सांगत असतात. गुरुकुळामध्ये बोलावं लागतं, रागावं लागतं. आम्ही लहान असताना आपणसारखी मोठी माणसाची रागवायची, परंतु ती जर राग आम्ही मनामध्ये घालला तर कदाचित जीवनाला आकार आला नसता. तिथं रागावं लागतं. लहान झाड आहे ना, त्याला जर सरळ ठेवायचं असेल तर कधी फांदी छाटावी लागते, त्याला काट्याचं कुंपण करावं लागतं, जनावरांपासून रक्षण करावं लागतं. तेव्हा ते वटवृक्षामध्ये रूपांतर होतं. आणि एकदा ते वटवृक्षामध्ये झालं की त्याचं जीवन बहरीत झालेलं असतं, प्रफुल्लित झालेलं असतं. म्हणून गुरुकुळामध्ये अनेकांना रागवतील, कधी बोलतील, परंतु बोलणं, त्यांचं रागवणं हे सगळं आपल्या भल्यासाठी, आपल्या चांगल्यासाठी. महादाईसा जशी आधार झाले, अधिकरण पुढे आचार्य झाले, ते आचार्य महादाईसाच्या भेटीला निघाले. नवगावकडे आचार्यांचं प्रयाण झालं, चालत होते आचार्य. रस्त्याने कदाचित मनामध्ये विचार आला असं आचार्यांच्या, ही रुपाईसा आहे, माझी बहीण आहे. थकली. देहाचं नातं कदाचित आचार्यांच्या मनामध्ये आलं असेल, ही बहीण आहे, बहिणीची आपण सेवा केली पाहिजे. निघाले, विचार करत होते मनामध्ये, मी जाईल, पालखी आणेल, भोई आणेल, महादाईसाला पालखीमध्ये बसवेल, निंबेला आणेल आणि तिची यथार्थ मी सेवा करेल, यथोचित सेवा करेल. मनामध्ये असं घोळत घोळत कदाचित आचार्य त्या नवगावला, नवगावच्या त्या उंबरठ्यावरती उभा राहिले. आतमध्ये डोकावलं, आतमध्ये पाहिलं. जीर्ण अवस्थेमध्ये एक म्हातारे, केस पिकलेले आहेत, अंग थरथर करते. काळ केव्हा घालेल सांगता येत नाही, काळ केव्हा आपलं करेल सांगता येत नाही. अशा अवस्थेमध्ये त्या आईकडे पाहिलं आणि ती आपल्या धर्माला आधार झालेली आहे. आज मी आहे ना, या महादाईसामुळे आहे. माझ्याकडे एवढी परंपरा आहे महादाईसामुळे, आणि आज श्री चक्रधर माझ्या हृदयामध्ये आहे, तो केवळ त्या आधार असलेल्या महादाईसामुळे. ही भावना मनामध्ये निर्माण झाली आणि देहाच्या नात्याला आचार्याने तिलांजली दिली. आता ही बहीण आहे. हा श्री चक्रधरांचा प्रसाद आहे, हा माझ्या धर्माचा आधार आहे, माझ्या स्मरणाचा आधार आहे, मला उभं करणार आहे, सगळं माझा आधार आहे. हा खऱ्या अर्थानं माझा अधिकरण आहे आणि या आधाराला मी शेवटी त्या देवाचा आधार दिला पाहिजे. अंतकालेच मामेव स्मरण मत्वहा कलेवर. कदाचित आता जर मी माझ्या ममत्वाचा, माझ्या देहाचा, माझ्या प्रपंचाचा जर आधार महादाईसाला दिला तर कदाचित एक आयुष्याचा निराधार होईल. कारण अंतिम क्षणाला याच्याकडे चक्रधर स्वामींचं नाव राहणार नाही. म्हणून स्वतःची नात्यांना तिलांजली दिली, सक्षम राहिले, महानुभावांचे आचार्य म्हणून उभं राहिले, दोन्ही हात दरवाज्यावरती ठेवले, आतमध्ये पाहिलं आणि जीर्ण झालेल्या महादाईसाला आवाज दिला, रोपे तुझं देव आठवतो. जीर्ण झालेली महादाईसा आवाज ऐकला. हा भावाचा नाही, हा महानुभावांच्या अधिकरणाचा आवाज आहे, महानुभाव संप्रदायाच्या आधाराचा आवाज आहे. हा अनेकांना बोधाला, वेदाला निमित्त झालेल्या आधाराचा आवाज आहे. पटकन कान टवकारले, पटकन उभारले, थरथर करणारे माझ्याचा क्षणाला तोवर हो लागल्या. बेलोपुरीचा वज्री घडवताना तो श्री चक्रधर मला आठवतो, कारण तो एका आधाराने दुसऱ्याला दिलेला आधार आहे. अधिकरण ही महत्वाची भूमिका आमच्या जीवनामध्ये करते. पण केव्हा शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही त्या अधिकरणाचा मनोधर्म जोपासला पाहिजे. आम्ही त्या अधिकरणावरची निष्ठा कधी ढळू दिली पाहिजे. एक काळ अनेक जण आचार्यांना नावं ठेवायचे, अनेक जण म्हणायचे असप्त धानाचा रागा. अनेक उदाहरणं वेलापूरला आम्ही लीळा चरित्रामध्ये पाहतो. स्वामी म्हणतात आता तो नव्हे,
हा एकीच्या सन्निधानी अनसारिका झाला असेल, आता पुरीकर नागदेवी नव्हे, हा तुमच्या धर्माला आधार झालेला आहे. आणि त्या आधाराचं आजपर्यंत 800 वर्ष झाले गुरुकुळ चालू आहे, ही परंपरा चालू आहे. म्हणून तो त्याला अधिकरण म्हटल्या गेलेलं आहे. कारण तिथं ईश्वराची ब्रह्मविद्या निवास करते, त्यांच्या हृदयामध्ये निवास करत असते. म्हणून त्या हृदयाला जोपासणं मी मानतो हा आमचा धर्म आहे, हे आमचं कर्तव्य आहे. कारण आम्ही त्या देहाला जोपासत नाही, त्यांच्या त्या देहाचे आमच्याला काही घेणं देणं, मात्र त्यांच्या हृदयामध्ये जे अधिष्ठान आहे, जे ब्रह्मविद्येचं अधिष्ठान आहे, ते अधिष्ठान फार गरजेचं आहे. त्या अधिष्ठानाचं पूजन आहे, त्या ब्रह्मविद्येचे त्या ज्ञानाचं पूजन आहे, त्या ज्ञानाचं संक्रमण आमच्याकडे होणार आहे. म्हणून तिथे निष्ठा असणं नितांत गरजेचे. आणि निष्ठेबरोबर त्या अधिकरणाची आमच्यावरती प्रसन्नता जर असली तर वैजोबाचा गाडा मोडला, अबाईसा होती, सगळे ते गाडा मोडला, तुरक आले, सगळ्यांना वाटलं बंदिस्त आचार्यांच्या म्हणे माझ्या स्मरणा खंडन नव्हते, माझं स्मरण खंडलं नाही, म्हणून त्यांना तुर्काने धरलेलं नाही. कारण तो मनोधर्म आहे आचार्यांचा, ते अधिकरणाची प्रसन्नता आहे. अशा अनेक स्मृती आपल्याला पाहायला भेटेल. कधी कधी आपण ओक्त करायला जातो ना, राजा रामदेवरायांची स्मृती आपल्याकडे येते, संता महंताच्या औकड्या प्रवर्तला, म्हणून ही फक्त हातवणी धरला, बंदिस्त केला. लोकांनी विचारलं आचार्यांना आता कसं होईल, ते म्हणाले काही होणार नाही, हा थोडस ओक्त याच्याकडून प्रवर्तलं म्हणून हा बंदिस्त झाला. आता ही फक्त हातवणी, हे त्याचं पूर्वदर्शन आहे, याचा उत्तरार्ध तर वेगळा आहे, परंतु मी आहे तोपर्यंत असं होणार नाही. हे एका प्रकारे आचार्यांचं अभयदान आहे. एवढं मोठं राज्य आपल्याला यादवांचं दिसलं, एक प्रकारे त्या संतांचा मनोधर्म आहे, त्यांच्यामध्ये असले त्याच्याविषयी कुठेतरी बारीकशी कणव आहे. म्हणून ते वाक्य स्मृतीमधलं फार महत्वाचं. मी वर्ते, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मराठीवरती इथलं यादवांचं राज्य राहणार आहे, ही कुठेतरी त्याच्याविषयी असलेली कणव आहे, कुठेतरी बारीक त्याच्याविषयी असलेला चांगला मनोधर्म आहे. म्हणून ते राज्य टिकलं आणि आचार्यानंतर ते राज्य गरदाळा पावलं, संपलं. म्हणून आपली निष्ठा फार महत्वाची. संत म्हणून जर तुम्ही त्यांच्याकडे पाहायला गेले तर संत काय असतात, एक उदाहरण तुम्हाला जनरल सांगतो. संत नेमकं म्हणायचं कोणाला, अधिकरण आपल्या जीवनामध्ये काय करतात. एक मनुष्य होता साधारण, तो छोट्याशा आश्रमामध्ये राहायचा. आश्रम छोटा होता, ब्रह्मविद्येमध्ये पारंगत होता. कोणी आले की त्याला ब्रह्मविद्येचे शब्द सांगायचे, बाबा देव आहे, देवाकडे जावं, तो सच्चिदानंद परमेश्वर आहे, त्याच्याकडे गेलं की तो पर आहे, मायेच्या पलीकडचे, तिथं गेल्यानंतर पुनरपी जनन पुनरपी मरण असं काही होत नाही, तिथे जावं लागतं. सहजतेनं निरूपण करायचं, लोक ऐकायचे. थोडीशी ख्याती पसरली, ख्याती पसरत पसरत मोठमोठ्या शहरांमध्ये गेली. अनेक लोक ऐकायला लागले व अमुक अमुक गावामध्ये एक छोटासा संत आहे, त्याची ख्याती इथपर्यंत आहे. आणि जेव्हा तुमची ख्याती पसरते ना, तेव्हा तुमचा द्वेष व्हायला सुरुवात होते. संतांच्या जीवनामध्ये हा फार पराक्रम घडतो. आतापासून अनेक उदाहरण आहेत, अनेक आपल्याला साहित्यामध्ये उदाहरणं पाहता येतात. स्वामी विवेकानंदांचे कोण रामकृष्ण परमहंस आहे. रामकृष्ण परमहंसाची भक्तीची आणि निष्ठेची जोड संपूर्ण भारतवर्षामध्ये प्रसवली. लोकांना वाटलं एवढा मोठा संत कसा असू शकतो. मग संतांना काय करावं, बदनामीचा डाग, हे संतांचं चारित्र्य हनन हे सगळ्यात मोठं हनन आहे. मग आपण त्यांचं चारित्र्य हनन केलं पाहिजे. चारित्र्य हनन करण्यासाठी रामकृष्ण परमहंस रोज देवीच्या मंदिरामध्ये जायचे, त्यांच्या आराध्य देवतेच्या देवीची आरती करायचे. कळायला लागलं तशी आरती करत होते. रोज जायचे, आरती करायचे, संध्याकाळी जावं, देवीची आरती करावं, परत आपल्या कुटियामध्ये यावं. रोजचा नियम होता. काहींनी ठरवलं याचं आता प्रस्थ वाढायला लागलं नाही, या प्रस्थावरती आपण डाग लावला पाहिजे. कारण संतांचं चरित्र हनन सगळ्यात मोठा डाग आहे. यांच्या चरित्र्यावरती डाग लागला पाहिजे म्हणून काही जणांनी ठरवलं यांना बदनाम करायचं. बदनाम करण्यासाठी काय करावं म्हणून एका गणितीची निवड केली. दुसरं तर कशाने बदनाम करू शकत नाही. एका गणितीची निवड झाली, त्या बाईला काही पैसे दिले, त्याला समजावून सांगितलं जायचं. लोक बदनाम करणारी माणसं त्या स्त्रीला समजावून सांगतात, तुला आम्ही काही द्रव्य देऊ, ते द्रव्य तुला देणार आहे, तू जेवढं मागशील तेवढे देऊ. तो जायचं, त्या रूम मध्ये जायचं, त्या कक्षात उभं राहायचं, स्वतःच्या अंगावरची कपडे स्वतः फाडायची, जोरात जायचं, रामकृष्णांच्या जवळ जायचं, त्यांना स्पर्श करायचा, जोरात आरडा करायचा. बदनाम करणारी माणसं त्या स्त्रीला शिकवत होते. इकडे परमहंस रोजच्या विधीप्रमाणे आरतीला गेले. आरती झाली आणि निघाले.
जसं कळतं तसं एकच मागणं होतं, मी तुझी आरती करतो, तुम्हाला कधी भेट दिसेल? अजून कधी दिसली? आई मी तुझी आरती करतो, एखाद्या वेळेस तरी या लेकराला भेट दे ना. एवढीच आस आहे जशी आपली सर्वांची आस आहे, तोच व्हावा तोच भेटावा. त्यापेक्षा फार मोठी आस आपली नाही. माझा देव माझ्याकडे यावा म्हणून आम्ही रोज भिक्षा मागतो. भिक्षा म्हणजे काय? देव शोधायला निघालेलं. आमच्या जवळ कोणाच्या तरी घरी असेल, आपल्यापेक्षा कोणीतरी वासनिक चांगला असेल, तिथे श्री चक्रधर सापडेल म्हणून आम्ही देव शोधण्यासाठी निघालेलो असतो. केवळ उदरभरण म्हणून भिक्षा स्वामींनी सांगितलेले नाही. देव शोधण्यासाठी केलेला तो प्रवास आहे, तो अट्टहास आहे, म्हणून ती भिक्षा फार महत्वाची. ते त्या देवीकडे रोज अट्टहास करायचे, मला एकदा तरी भेट दे, मी तुझी सेवा करतो, आज वय थकत आलेले, मी तुझी सेवा करतो. स्त्री इकडे त्या रूम मध्ये गेली. 4-5 माणसं बाहेर उभी राहिली. परमहंस निघाले, ते देवीची आरती झाली आणि परतीचा प्रवास करायला लागले. परतीचा प्रवास करत असताना रूमच्या जवळ आले. काही त्यांना चाहूल लागली नाही. एका डाव्या हातामध्ये ती आरती होती, ज्या आरतीने आत्ताच आरती केली ती ज्योत एका हातामध्ये होती. एका हाताने दरवाजा उघडला, आतमध्ये गेले. काहीतरी पायाला लागल्यासारखं झालं, ठोकर लागल्यासारखे झाली. ठोकर लागली म्हणून खाली वाकले. खाली वाकले तर दिव्याच्या प्रकाशामध्ये एक स्त्री दिसली. ती स्त्री पाहिली आणि रामकृष्ण जोरात आवाज दिला, अगं आता तुझी आरती केली, आई तुम्हाला भेटायला आली. दिवा तिच्या पायाजवळ ठेवला, पायाजवळ नतमस्तक झाले. आई केवढे तुझे उपकार, तुम्हाला आता भेटायला आले. बदनाम करायला आलेल्या स्त्रीला परमहंस आई म्हणले. बदनामीला आलेली स्त्री क्षणार्धात रडायला लागली, रामकृष्णांच्या पायावरती पडली. रामकृष्ण मी तुम्हाला बदनाम करायला आले, तुमच्या चारित्र्य हनन करायला आले आणि तुम्ही मला आई म्हणता. सर्व सामान्य स्त्रीमध्ये सुद्धा ज्याला आई दिसते ना त्याला संत म्हटलं गेलेलं आहे. कारण त्याच्याकडे सात्विकता आहे, त्याच्यामध्ये निर्विकारत्व आहे, तो सगळ्यांना समान दृष्टीने पाहणारे म्हणून संत आहे. त्याही संतांची खाती चौकडे गेले. 10-5 लोक म्हणाले हा फार विद्वान आहे, याच्याशी आपण स्पर्धा केली पाहिजे. काशीचे काही विद्वान निघाले, त्या गावापर्यंत आले. गावामध्ये विचारलं का हो अमुक नावाचा मनुष्य कुठे राहतो? एकाने सांगितलं जा ते समोर त्याचं घर आहे. घरामध्ये आले, दरवाजा वाजवला. सकाळचे वेळ सूर्योदय झालेला होता. यांनी मनामध्ये विचार केला. आपल्याकडे विचार येतो ना मनामध्ये, सकाळी सकाळी मंदिरातली घंटी वाजली की 3ला बाबा उठलेले असतील, 3:15 आंघोळ झाले असेल, हातामध्ये गाठी असेल, 5ला आरती झाली असेल तर ते बाबा. बाबा का जर 6ला आले तर ते बाबा नाही. कारण आपल्यामध्ये धारणा 3ला उठते ते बाबा, स्मरण करते ते स्मरणनिष्ठ आहे. परंतु आपल्याकडे असे कोणाची काही पात्रता, कोण केसने पात्र आपण त्याच्याविषयी पाहू शकत नाही, कोणाचा अंत आपल्याला पाहता येत नाही. त्यांच्या मनामध्ये संकल्प होता सूर्य उदयाला हा वेद वाचत असेल, हा पुराण वाचत असेल. आतमध्ये येऊन पाहिलं माणूस बसलेला होता, 2-4 लेकरं खेळत होते. एक खांद्यावर एक पाटपोळ एक मांडीवर बसलेलं होतं. त्यांना पाहिलं. ते म्हणाले का रे बाबा अमुक नावाचा व्यक्ती तू का? म्हणाले हो मी. वेड्या म्हणाले आम्ही तुझी ख्याती तिथं ऐकली की तू फार विद्वान आहे. अरे सूर्योदयाच्या वेळी तू मुलांसोबत खेळतो, कसला विद्वान होतो? ते म्हणाले बाबा तुम्हाला कोण म्हणालं मी विद्वान? मी विद्वान नाही, जे काही वेडे वाकडे बोले फक्त लोकांना सांगतो, लोक विद्वान म्हणतात, माझ्याकडे विद्वत्ता नाही. जो वरून आलेला संदेश आहे तो बस लोकांना देण्यासाठी मी प्रयत्न करतो. मी सेवक आहे, मी पाईक आहे, माझ्याकडे काय असणार आहे? करता करविता तो भगवंत आहे, ते भगवंताचा सेवक म्हणून मी माझं जीवन जगतो. अरे आमची निराशा झाली, आम्ही एवढ्या लांबून आलो, निघालो आम्ही. म्हणाले आलात तर तसे जाऊ नका, थोडस थांबा. तुम्ही आमच्याकडे आलात, पाहुणे आहात, अतिथी देवो भव, तुम्ही आमच्याकडे आलात, काहीतरी घ्या. ते म्हणाले अरे तुझ्याकडे आंघोळ नाही, वेदाचं अध्ययन नाही, कसं काय घ्यावं रे? आणि तू संसारिक मनुष्य दिसतोय, मुलं आहेत तुझी आणि संसाराच्या घरचा आम्ही खातो का रे? तेव्हा बाबा मुलं आहे म्हणून तुम्ही माझ्या घरचं खाणार नाही. म्हणाले छे आम्ही घेणार नाही, तू संसारिक माणूस दिसतो, घेणार नाही. ठीक आहे म्हणाले, मुलं आहे म्हणून घेणार नाही. म्हणाले हो घेणार नाही. काशीचे विद्वान उभं होते. मनुष्य उठला, 2-3 मुलं जे होते हातामध्ये धरलं, बाजूला विहीर होती, त्या विहिरीमध्ये मुलं टाकले. आला बाबा आता घ्याल, आता मुलं नाही, आता मी एकटाय, आता घ्या तुम्ही अतिथी आहात, काहीतरी घ्या. पंडित पाहतो, म्हणाले बेटा स्वतःच्या मुलांविषयी तुझ्यामध्ये ममत्व नाही, एवढा निर्दयी. आता तुझी मुलं मेली, तुला सुतक पडलं, चांडाळा, तुझ्या घरचा मी घेणार कसं? म्हणाले आता काय करावं बाबा,
तुम्हाला काहीतरी घ्यावं लागेल. म्हणे सुतक पडलं म्हणून घेणार नाहीत का? म्हणे वेडे आता तू तुझी स्वतःची मुलं मारली, आता कसं घेणार आहे? म्हणाले थांबा. पुन्हा जवळ गेला, त्या विहिरीची आवाज दिली, 40 मुलं बाहेर काढली, त्यांच्यासमोर उभं केली. काशीची विद्वान प्रकाश पडावं तसं त्याच्याकडे पाहत राहील. हा कुठला चमत्कार, हा दृष्टांत आहे. जेव्हा त्यानं स्वतःची मुलं त्या विहिरीमध्ये टाकली ना, त्या संताच्या ठिकाणी स्वतःचं ममत्व नष्ट झालं, संसार त्यानं फेकला. संसारामध्ये ज्याची कधी समरसता नाही तो संत आहे. आणि विहिरीमध्ये आवाज दिल्यानंतर 4 मुलं काढली तर विहिरीस आणि संसार आहे. संसारामध्ये जी अज्ञानानं ग्रासलेला समाज आहे, अज्ञानानं ग्रासलेली माणसे ना, तिथं ज्ञानाचे शब्द उच्चारल्यानंतर संसारातून काढण्याची ताकद ज्याच्यामध्ये, त्याला अधिकरण म्हटलं गेलेलं आहे. ती ताकद त्याच्याकडे आहे. आणि अशा अधिकरणाचा जर आमच्यावर मनोधर्म असेल, असं कार्य कर्तृत्वान अधिकाराचं जर आमच्यावरती प्रसन्न असेल, तर देव अगदी आमच्या उशाजवळ आहे, देव अगदी आमच्याजवळ आहे. मात्र आम्ही त्याला शोधायचा प्रयत्न करतो, त्याच्याकडे आम्ही जायचा प्रयत्न करत नाही, त्याला आपलंसं करायचा आम्ही प्रयत्न करत नाही. त्याला आपलंसं करा, त्याला आपल्या जवळ घ्या, त्याला जोपासा, त्याच्या जवळ राहा. मी फार वेळेस जात असताना अनेक प्रसंग आम्ही पाहत असतो. आपल्याकडे निष्ठा कमी होतच जाते, निष्ठा ढळते, निष्ठा ढळली की फार होतं. तुम्ही ऐकलेलं श्रीमद भागवतामध्ये एक समुद्र मंथनाची कथा येते. समुद्र मंथन सगळ्यांनी ऐकलं, पण कशामुळे झालंय फारशा लोकांना माहिती नाही. समुद्र मंथनामध्ये निघालेले रत्न सगळ्यांच्या पाठे, मात्र कशामुळे झालं हे आपल्याला माहिती. तुम्ही कधीतरी त्या गर्ग संहितेकडे जाल तर लक्षात येईल. दुर्वास रस्त्यामध्ये उभे होते, इंद्र हत्तीवर बसलेला होता. इंद्र मदमस्त आहे, देवांचा राजा आहे, स्वर्गाचा राजा आहे, हत्तीवर बसून निघाला होता. जात असताना दुर्वासांनी पाहिलं, आपण भिक्षुक आहोत, आपण हा निघाला, इंद्र आहे, देवांचा राजा आहे, आपण याचं स्वागत केलं पाहिजे. म्हणून सर दुर्वासांनी पुष्पाची माळा घेतली, पुष्पमाळ घेऊन त्या इंद्राच्या गळ्यामध्ये घातले, इंद्राचं स्वागत केलं. इंद्र आहे, मदमस्त आहे. इंद्र म्हणाला, हा संन्यासी, भिक्षा खाणारा वृक्ष माणूस, यानं माझं स्वागत करावं, मी ते स्वागत स्वीकारावं. त्या स्वागतामध्ये फार रुची इंद्राला वाटली. इंद्राने हार घेतला, फेकला, हत्तीच्या सोंडेवर पडला. हत्तीनं सोंड हलवल्या, तो हार हत्तीच्या पायाखाली पडला, हत्तीनं पायाखाली हार तोडवला. दुर्वासांनी पाहिलं, म्हणाले, राजा एवढा अभिमान चांगला नाही, द्रव्य तुझ्याकडे आहे, तो श्रीमंत आहे, अरे मी ईश्वरीचा राजकुमार आहे, माझ्याकडे तत्वज्ञानाची श्रीमंती आहे, तुझ्या श्रीमंतीपेक्षा ती फार मोठी आहे, ती टिकणारी आहे, ती अनेकांना श्रीमंत करणार आहे. तुझी श्रीमंती केवळ तुला श्रीमंत करते. आपल्याकडच्या पैशाची श्रीमंती हे केवळ आपलंच घर श्रीमंत करते, शेजाऱ्याचं घर त्यानं श्रीमंत होत नाही. ज्ञानाची श्रीमंती सगळ्यांना श्रीमंत करणारी श्रीमंती आहे. हिच्यामध्ये वैभव आहे, हिच्यामध्ये स्थिरता आहे. आमच्या श्रीमंतीमध्ये स्थिरता नाही, तिथे अस्थिरता आहे. आज 4 मजल्याची बिल्डिंग कधी 1 मजल्यामध्ये आम्हाला सांगता येत नाही, कारण तिथे अस्थिरता आहे, तिथं स्थिरता नाही. ही श्रीमंती दुर्वासांनी त्याच्याकडे पाहिलं, कटाक्षानं पाहिलं. इंद्रा, फार थोड्या दिवसामध्ये इंद्रपण तुझं उतरणार आहे, फार थोड्या दिवसामध्ये तुला स्वर्गातून पतन व्हावं लागणार आहे. दुखवले गेले, दुर्वास दुखवले आणि इंद्राच्या स्वर्गावरती असुरांनी आक्रमण केलं आणि त्यांनी तो स्वर्ग ताब्यात घेतला. पुन्हा ताब्यात घेण्यासाठी त्याला समुद्र मंथन करावं लागलं. संतांना दुखवणं साधी गोष्ट आहे. आम्ही सहजतेने दुखवतो, सहजतेने बोलून जातो, परंतु ते दुखवणं फार ठिकाणी आडव उभा राहिलेलं असतं. फार ठिकाणी कधी कधी आम्ही मोक्षाच्या जवळ असताना ते थांबवतो, बोलणं थांबवतो. म्हणून बोलण्यावरचा संयम, त्या अधिकरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार महत्वाचा. सहजतेने उपलब्ध झालं म्हणून आम्ही त्याच्याकडे दुखवू नये, आम्ही त्याला बोलू नये. आमच्याकडे ज्ञान असतं, कारण ज्ञान काय शिकवतं. श्रीमद भगवद्गीता सांगते, नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखं पवित्र कोणी नाही. स्वामी श्री चक्रधर सांगतात, ज्ञानमोचक, ज्ञाने मुक्तिदायी आहे. वेद सांगतात, नात्वा देवम मुच्यते सर्वपाशे. गीतेने सांगितलं, वेदानं सांगितलं, स्वामी श्री चक्रधराने सांगितलं, ते ज्ञान आहे, ते ज्ञान मुक्तिदायक आहे. आणि त्या ज्ञानाचं लक्षण सुद्धा सांगतात भाष्यकार, जे जैसे असे तैसे जाणीजे ते ज्ञान. जे जसं आहे तसं जेव्हा आम्ही समजतो तेव्हा ते ज्ञान आहे. आम्ही ज्ञान आत्मसात करतो, सत्संगामध्ये जातो, अनेक ठिकाणी जातो, ज्ञान आत्मसात करतो. ज्ञान कशासाठी आहे?
स्वतः समोर असलेला जो अज्ञानाचा गॉगल आहे तो बाजूला सारणे, स्वच्छ करणे आणि ईश्वराकडे जाणे, हे जे दाखवतो त्याला ज्ञान म्हटलेले, ते आम्ही आत्मसात करायला पाहिजे. आम्ही ज्ञान आत्मसात करत असताना कधी कधी अहंता त्याला लागते, कधी कधी अहंकाराचा वारा त्याला लागतो, हे आमच्या लक्षातच येत नाही. एखाद्या शिबिरामध्ये जातो हुशार होण्यासाठी, ज्ञान घेतलं, ज्ञान घेतल्यानंतर कसं व्हावं, आपुला गुंतो पुढीला वरीला. ज्ञानाचं काय लक्षण आहे, किंवा ज्ञानापाठी वैराग्य उपजे का ज्ञानापाठी द्वेष उपजे, असं कुठे सूत्र आहे का आपल्याकडे, असं कुठे अधोरेखित आहे का नाही. पण आपलं उलट होतं, आपल्याकडे ज्ञान आलं की आपण इतरांच्या चुका पाहायला सुरुवात करतो, इतरांचा दोष आपल्याला दिसतं. आणि ज्या ज्ञान झाल्यानंतर जर इतरांच्या चुका आणि इतरांचा दोष दिसत असेल तर मी स्पष्टपणे सांगेल ते ज्ञान यथार्थ नाही. कारण ज्ञान इतरांची चूक दाखवत नाही, आणि ती दिसली तरी प्रत्यक्ष त्याच्या जवळ बसावं, त्याला सांगावं, त्याच्या समोर सांगावं, चार चौघामध्ये ते सांगत नाही. आम्ही शिकायला गेलो, ज्ञान घेतलं, मात्र ते ज्ञान घेतल्यानंतर ते आम्हाला वापरता येत नाही. ते कसं घेऊन जगावं, त्याला काय पाहावं हे आमच्या लक्षात येत नाही. आम्हाला आमचा स्वतःतला गुण त्याच्यावरती कधी घालता येत नाही, आमच्यापेक्षा त्याला कधी मोठं बनता येत नाही. कारण ज्ञान हे माणसाला लहान करत असतं, आणि जोपर्यंत मनुष्य लहान होत नाही ना तोपर्यंत सुख तुमच्या जवळ नाही, देव तुमच्या जवळ येत नाही. तुम्हाला लहान व्हावं लागतं. आज आम्ही लहान व्हायला तयार नाहीत म्हणून आमच्याकडे दुःख आहे. आम्हाला हसण्यासाठी पैसे द्यावे लागतात. रामदेव बाबांच्या शिबिरात जावं लागतं, 5,000 रुपये भरावं लागतात, स्वतःचा चेहरा स्वतः काचामध्ये पाहावा लागतो, हसावं लागतं. आणि आमच्यावर हसतो तरी सुद्धा कृत्रिम असतं, ते हसणं सुद्धा नैसर्गिक नसतं. कारण आमच्याकडे अभय नाही, आम्ही कधी निर्भय झालेलो नाही, आमच्याकडे यथार्थ ज्ञानाची कधी भेट होत नाही. आणि जसं जगावं तसं आम्हाला कधी जगता येत नाही. हे सगळ्या गोष्टी आम्हाला बाहेरून घ्यावे लागतात, आणि बाहेरून घेऊन जे यथार्थ ज्ञान आहे त्याच्याकडे ती यथार्थ ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा, लहान होण्याचा प्रयत्न करा. लहान होता आलं पाहिजे. आज आपण सगळे दुःखी होत की आम्हाला लहान होता येत नाही. मी ज्ञानी आहे ना, मी मोठा आहे, मी लहान व्हायला तयार असते म्हणून सगळं दुःख आहे आपल्याकडे. मला त्यांच्यापेक्षा जास्त कळतं ना, मग मी काय ऐकावं त्यांचं, हे फार मोठं दुःख आहे. तुम्ही लहान होता आला ना ते सगळं होतं. संतांनी अनेक ठिकाणी म्हटले, लहानपण देगा देवा मुंगी साखर यायचा, लहानपणात आनंद आहे. 80 वर्षाची आई नातवाला बोलते, 8 महिन्याचा नातू 80 वर्षाची आजी त्या नातवाला बोलते, ती हसते, ती खेळते, जोराजोरात हसते. 8 महिन्याच्या मुलाची भाषा त्या 80 वर्षाच्या आजीला कळते. ती भाषा कुठे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तयार झाली का, कुठे त्याची डिक्शनरी आहे का लहान मुलांच्या भाषेची. आणि त्या आजीला जर अट्टास धरला, मी 80 वर्षाची आहे, मी बोबडं बोलणार नाही, मी तुझ्यासोबत असं खाली पडणार नाही, माती अंगाला लावून घेणार नाही, तुझ्यासोबत मी टाळ्या वाजवणार, मी वेडी, लोक मला वेडी म्हणतील, हे जर मोठे पण तिच्यात आलं तर एकाही घरातला नातू हसणार नाही. ती बोबडं बोलते, ती स्वतः टाळी वाजवते, स्वतः गाडी फिरते, तिला कळतंय सगळं खोटं आहे, परंतु ती नातू हसावा म्हणून स्वतः लहान होते. नातू असतो, नातू आनंदी होतो, ती त्याच्यासोबत नाचायला लागते, कारण ती लहान झाली. 80 वर्ष सोडलं, ती 8 महिन्याचं झाली म्हणून काही क्षण कळणे तिच्या घरामध्ये सुख येतं. तुम्ही परमानंदामध्ये जेव्हा लहान व्हाल तेव्हा तो मनोधर्म आणि तो देव अगदी तुमच्या जवळ आहे. स्वामी किंकर धर्मी वर्तायचं सांगितलं, आमच्याकडे ते येत नाही. कारण आम्ही कुठली गोष्ट आत्मसात करायचा प्रयत्न करत नाही, लहान व्हावं लागतं. श्रीमद भागवत सुंदर उदाहरण सांगतं लहान होण्याचं. लहान होण्यामध्ये मजा आहे. अग्रपूजेचा मान द्यायचा. सगळ्यांनी पाहिलं कोण मोठं आहे, व्यासांकडे पाहिलं, व्यासापेक्षा मोठं कोणी नाही. व्यासांना म्हणाले तुम्ही अग्रपूजेचा मान द्या. व्यास उठले, निघाले, थोडस पुढे गेले, थांबले, म्हणाले नाही माझ्यापेक्षा माझा मुलगा मोठा आहे. शुकमुनीकडे त्यांनी बोट केलं. शुकमुनी बाहेर खेळत होते, लहान मुलगा होता, शुकमुनींकडे बोट केलं. शुकमुनींजवळ सगळे पांडव सगळे गेले, म्हणे चला तुम्ही मोठ्या, तुम्ही अग्रपूजेचा मान घ्या. शुकमुनींनी पाहिलं माझ्यापेक्षा मोठा अवघ्या ज्ञानियाचा बापू तो श्रीकृष्ण, तो मोठा आहे, ते लहान होणार आहे. कदाचित शुकमुनींना वाटलंच तुम्ही तर एवढा मोठा आहे आणि मी का कृष्णाचं नाव सांगावं, तर कदाचित आज शुकमुनी आपल्या हृदयामध्ये स्थान करू शकले नसते.
शुकमुनींना आम्ही आदराचं स्थान दिलं नसतं. ते लहान झाले, कृष्णांचं नाव पुढे केलं. तो जगनियंत आहे, जग परमेश्वर आहे, त्याचं अग्रपूजा करा. कृष्णांची अग्रपूजा होती. हे लहान आहे, उतरण आहे. आम्ही सर्व वासनिक अवताराची पूजा करतो. अवतरण या शब्दाचा अर्थ आहे खाली येणे. खाली आल्यानंतर इथं जो खाली आलेला आहे, जो अजून खाली चालला, मनुष्यत्वापेक्षा जो खाली चालला ना, त्याचं तरणोपाय, त्याचं तरण करणं, त्याला अवतार म्हटले गेलेले. त्या अवताराची भक्ती करणारे आम्ही माणसं आहोत. मग आमच्यामध्ये उतरणं होय की नाही? आम्ही कधीतरी आमच्यामध्ये खाली पण आणावं, कधीतरी किंकर धर्मासारखं वर्तावं, कधीतरी लहान म्हणून आम्ही जगलं पाहिजे. तर तो देव आम्हाला आमच्या कवेत घेईल, त्याच्या कवेत घेईल, त्याच्या कक्षेत घेईल. तिथं आम्हाला स्थिरावा मिळणार आहे. मात्र देवामध्ये, त्या अधिकरणामध्ये आणि आमच्यामध्ये अंतर पडतं. ते केवळ अहंतेमुळं, आमच्या मोठेपणामुळं. आमच्यामधले निष्ठा हलते, त्याच्यामुळे ते अंतर पडतं. ते अंतर जर तुम्हाला कमी करायचं असेल, ते अंतर न ठेवता डायरेक्ट आम्हाला अधिकरणाद्वारे त्या देवाकडे जायचं असेल, तर त्या अधिकरणावरती आमची निष्ठा असणं नितांत गरजेचं आहे. कारण अधिकरण आमच्या जीवनाला आकार देणाऱ्या गोष्टी सांगणार, ते चुकीच्या सांगणार नाही. कारण त्यांनी परमार्ग स्वीकारलेला आहे. परमार्गाचं तत्वज्ञान त्यांच्याकडे आहे आणि ती ब्रह्मविद्या माऊली त्यांच्या मुखातून कधीही अघटित असं निघू देणार नाही. तुमच्या जीवनाला डाग लागेल असं कधी त्या वाणीतून निघणार नाही. कारण ती अधिकार वाणी आहे. तिथे असणारं निघणारं ज्ञान हे तुम्हाला मोचन करणारे, मोचक करणारे ज्ञान. म्हणून त्यांची प्रसन्नता, त्यांचा मनोधर्म आणि त्यांच्या प्रती असणारी आपली निष्ठा तेवढीच पूरक आहे. तुमची जेवढी निष्ठा असेल तेवढा त्या अधिकरणाचा मनोधर्म असेल, त्या अधिकरणाची प्रसन्नता आपल्यावर असेल. कारण अधिकरण जोडलं तेव्हा आम्ही देव जोडणार आहोत. आम्ही जर अधिकरणाशीच कधी जर चांगलं राहिलो नाही, तर देव तर फार माणसं आहे. इथे पहिले माणसं जोडावी लागतात. माणसाने माणूस जोडला की एकमेकाची साखळी तो देवाकडे जातो. देव फार दूरची गोष्ट आहे. आणि ज्यानं अधिकरण जोडला ना, त्याला देव जोडला जातो. आणि देव जोडल्यानंतर, मेल्यानंतर तुमचं व्हॅल्यू आहे, तुमचं मूल्यांकन होतं. तुम्ही गेल्यानंतर तुमचं मूल्यांकन होतं. जर देव तुमच्याजवळ असेल, देव तुमच्या हृदयामध्ये असेल, तर तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तुमची किंमत आहे ना, ही किंमत कोण वाढवतो? तो अधिकरण वाढवतो. तुम्हाला नाथोबांचं उदाहरण आहे. राक्षस बोलला, जेव्हा नाथोबा सरले तेव्हा आचार्य त्यांच्या भेटीला, आचार्य त्या ठिकाणी गेले आणि आचार्य सांगतात, जे नाथोबाचे देह दे, त्या ठिकाणी माझा अंतिम घाला, मला तिथं बसायचं. आम्ही भेटतो माणसं गेल्यानंतर, आम्ही त्या घरात जात नाही, त्या वाड्यात जात नाही, फार दूर जातो. का? कारण तिथं त्यांना नेण्यासाठी श्री चक्रधर स्वामी असलेले माझा देव त्या ठिकाणी आला असेल. कारण नाथोबांच्या हृदयामध्ये देव आहे. हा कोणी बसवलेला आहे? त्या अधिकरणाने बसवलेला. त्या अधिकरणाने समजावून सांगितलेलं आहे. त्या अधिकरणाने समजून सांगितलं, त्यांनी हृदयामध्ये बसवला. आणि ज्याच्या हृदयामध्ये देव असतो ना, निश्चितपणे त्याचे गेल्यानंतरही किंमत असते. मात्र किंमत वाढवणारी ती व्यक्ती आपल्याकडे आधार असावा. म्हणून आपण नेहमी त्या आधाराला जवळ ठेवावं, त्या आधाराचे निष्ठेने वागावं, त्या आधाराचा मनोधर्म आपल्यावरती असणं नितांत गरजेचं. अनेक प्रसंग आहेत आपल्याकडे, अनेक स्मृतीमध्ये आपण दाखले करू शकतो. कारण जेव्हा जेव्हा अधिकरणाचं शुभचिंतन असतं ना, तेव्हा आपलं जीवन चांगलं असतं, जीवन सुखमय झालेलं असतं. आणि सुखमय जीवन होण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण त्या अधिकरणाच्या थ्रू देवाकडे जात असतो, त्या परमेश्वराकडे जात असतो. आज हा सप्ताह आहे, श्री दत्तात्रय प्रभू जन्मानिमित्त सप्ताह आपण चालू करतो. आपण या ठिकाणी देवाचं चिंतन करणार आहोत, स्मरण करणार आहोत. स्मरण करत असताना आपण त्या देवाच्या चिंतनामध्ये मग्न झालं पाहिजे. आज आपल्याकडे स्मरण फार वेळेस पाहतो. मी सप्त्यामध्ये, नवरात्रामध्ये स्मरणाची पद्धती फार आपल्याकडे चांगली आहे. स्मरण करता करता कुठं काय बनतं याच्यावरती जास्त लक्ष असतं. स्मरण करत असताना ते देवाचे आम्ही एकरूप कधी होत नाही, देवाचे एकरूप झालं पाहिजे. स्मरण केल्यानंतर देहभान आमचं विसरलं गेलं पाहिजे. हातातलं मणी कधी थांबावं. मूर्त स्वामी श्री चक्रधरांची आमच्यासमोर उभं राहावे. जे मूर्तीवर्णन आम्ही ऐकलं त्याच्यातली मूर्त आमच्यासमोर साकारल्या गेली पाहिजे. कधीतरी मणी बंद पडावं, ती मूर्त आमच्यासमोर साकारावी. पुन्हा मण्यावरती लक्ष द्यावं आणि श्री चक्रधर म्हणून पुन्हा आम्ही एक मणी ओढला पाहिजे. ती स्मरण स्वामी श्री चक्रधरांना अभिप्रेत आहे. आम्ही स्मरण करत असताना सप्त्यामध्ये आम्ही बसतो. आता बाबा बसवतच असतील, तुम्हाला मंदिरामध्ये स्मरण करा. संसार आठवतो. गाठी ओढता ओढता कधी पटकन लक्षात येत साकूबाई सारखं. आचार्याने साकूबाईने विचारलं, चला संन्यास घ्या. ते म्हणे, काय करणारे संन्यास घेऊ? घरी केशव, घरी माधव, घरीच गोविंद, अशी गत आपली होती ना.
पण आचार्याने सांगितलं तसं आपल्याला बाबा येत असतील, श्री गुरुजी येत असतील, चला मंदिरामध्ये जावं लागतं. मंदिरातला गोविंद तुमची गती नेणार आहे, घरातला गोविंद फसवणार आहे. घरातला गोविंद तुमचा उद्धार करणार नाही, मंदिरातला गोविंद तुमचा उद्धार करणार. ते गोपाल कृष्ण आहे, ते गोपाल कृष्ण उद्धार करणे. आम्ही घरच्याच्या फार प्रेमात पडतो, घर सोडलं पाहिजे. आम्ही संतांवर कसं जगतो पाहिजे. शेवटचं उदाहरण तुम्हाला सांगतो. संत काय करतात, आम्हाला वाटतं संत म्हणजे फक्त आमच्या कामाची वस्तू, आमचं काम संपलं की संत संपलं. आम्ही त्याला तसं म्हणून वापरतो. तुमच्या सांगलीसारखे गाव होतं, त्या गावामध्ये बाबांसारखे व्यक्ती राहत होते. ते बाबा म्हणाले, भाऊ मला 2-4 दिवस जायचं रे बाहेर, कोणीतरी माझा आश्रम सांभाळ. एक मुलगा तयार झाला म्हणे, ठीक आहे बाबा या जाऊन 2-4 दिवस. तो 2-4 दिवस राहिला. बाबा आले, अरे म्हणाले घरी काय करतो वेड्या, संसाराचं प्रेम खरं नसतं रे, संसारातली नाती खरी नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. संसारातली नाती कशी असते, दिलं घेतलं तर दंडवत, नाही तर तो त्याच्या गल्लीलाही जात नाही. ते म्हणे खरं नाही. म्हणे बाबा तुम्हाला काय माहित, तुम्ही मंदिरात राहता, कधी बाहेर गेलात का, संसार कसं आहे तुम्हाला काय माहित आहे. अरे म्हणाले ऐक, मी जे सांगतो तेच सत्य आहे. अरे संसारामधले नातं काहीच नाही. त्यानं कदाचित स्वामींचा दृष्टांत सांगितला असेल कुष्टियाचा. कुष्टियाचा दृष्टांत तुम्ही सगळ्यांनी ऐकला. मला थोडासा तो दृष्टांत वेगळ्या भावनेतून तुमच्यासमोर वाटतं, वेगळं मला त्या दृष्टांतामध्ये वाटतं. एक वैभव श्रीमंत माणूस घरामध्ये बसला, कुष्ठरोग झाला, मोठा आजार जडला. तुम्ही लग्न झाल्यानंतर सप्तपदी करीत असता, 7 वेळेस ते सुपारी बाजूला सांगता, किंवा 7 जन्म असेल काय ती प्रक्रिया असेल विवाहातली, ती पक्की होते. ती पत्नी त्याची सेवा करायला लागली, मुलगा सेवा करायला लागला, सून सेवा करत होती. काळ व्यतीत होता, क्रमण करत होता. काळाचं क्रमण होत असताना 2-4 महिन्याने सुनाने आणि मुलांनी सेवा बंद केली. थोडासा काळ पुढे क्रमला, दुपारची वेळ होती, रखरक्त ऊन झालं, कुष्ठरोग्याची शरीराची लाहीलाही व्हायला लागली, अंगाला ताप चढला, तहान लागली, घसा कोरडा पडला, जोरात त्याला आवाज दिला, अगं पाणी आण. पत्नी ताट भरत होती, त्यांना जेवायसाठी निघाली होती. पत्नी 2-4 पावलं पुढे आली. उंबरठ्यामध्ये एक पाय होता, एक हात होता, तो पाहत होता. आणि तेव्हा एक पाय तिचा आतमध्ये होता, डावा आतमध्ये होता. तेव्हा संसाराला भरभराट आली. आज तशा स्टेप मध्ये ती उभी होती. उभे राहिलेल्या पत्नीला त्याच्याकडे कटाक्षाने पाहिलं. का हो का आवाज दिला, अरे शरीराची लाहीले होती, मला पाण्याची गरज आहे, पटकन पाणी दे ना, किती वेळ झाला मी तुला आवाज देतो. हा तिचा पारा टोकाला गेला. टोकाचं बोलणं झालं, हातातलं पाणी भिरकावलं, ताट भिरकावलं, पाण्याच्या थारोळ्यामध्ये माणूस पडला. पाणी मागत होता, एवढ्यावरती थांबली नाही. 2 पावलं पाठीमागे म्हणे, तुम्ही आत्ता मेले तर चांगलं, कवर तुमची सेवा करणार. थकले तुम्हाला, आता मात्र मनुष्य शुद्धीवर आला. आता उठला, थरथर होता, उठता येत नव्हतं, बोट वाकडी झाली, हातापाय वाकडी झाली. उठला, भिंतीचा आधार घेतला, भिंतीला चापत चापत बाहेर आला. पायऱ्या जवळ आला, ज्या पायऱ्या कधी दिमाखानं चढत होता. द्रव्य अस्तित्व माजली, द्रव्य अमाप होतं, दम होता पायामध्ये, रग होती, जवानीची रग होती, पैशाची ऊब होती. पायऱ्या ताट मानेने चढणारा माणूस पायरी उतरताना कोलमडला, असा कोलमडला, पटपट गिरड्या घरात खाली पडला. जसा पडला मातीनं माकला. माती त्याच्याकडे पाहत होती, हसत होते. माटी कहे कुम्हार से तू क्या रोंधे मोहे, एक दिन ऐसा आएगा मैं रोंधूंगी तो हे वेड्या. जन्मल्यावरच मी तुला सांगितलं, संसारात तुझी माती होणार आहे. आज आला ना, धिक्कारला त्यानं माझे छे, अगं नाही संसारामध्ये दम आहे. माती झिक्कारली, अंगावरची माती झटकली, उभा राहिला, 2-4 पावलं पुढे गेला. सूर्य चमकला, सूर्याचं प्रखर तेज त्याच्यावरती पडलं, अंगाची लाही वाढली. चौकामध्ये उभा राहिला, पाहत होता, जायचं पुढं. गावाच्या चौकडे पाहिला, लोकांनी दरवाजे बंद केलेली होती, कधीच कोणाची चांगला वागला नाही. जगाची सगळ्याची दरवाजे बंद झाले, जगातली सगळी नाती शून्यामध्ये आली. आणि शून्यामध्ये आल्यानंतर त्या सूर्याकडे पाहिलं, मातीकडे पाहिलं. नातं हेच खरे, हो माती होणार आहे, संसारामध्ये मातीच होणार आहे, लक्षात आलं. आणि 2 प्रायश्चित्ताचे थेंब जमिनीवर पडले, रडायला लागला. प्रायश्चित्त घेतलं, वर झाले, पाणवलेले डोळे वरती गेले, आणि एक मंदिर त्याला दिसलं. ते मंदिर देवाचं. देवाच्या मंदिराकडे गेला. देवा, आता हे विश्रांत चित्त, हेच अंतिम ठाक आहे. तिथे स्थिरावला.
स्थिरावल्यानंतर आता तो मंदिरामध्ये स्थिरावला होता. मंदिर हे सगळ्यांचे, कोणीतरी त्याला पाणी द्यायचं, कोणी जेवण द्यायचं, सगळं काही व्हायचं. हातपाय चांगले होऊ लागले, मंदिरामध्ये जाऊ लागला, मूर्तीपर्यंत पोहोचला, गाभाऱ्यातली सेवा चालू झाली. देवतेनं त्याला बरं केलं, आता बरं वाटायला लागलं. मंदिरात आल्यानंतर बरं वाटायला लागलं. इकडे संसाराचं वाटोळं झालं. पुन्हा संसार त्याच्या पाठीमागे आला. आज पुन्हा पाठीमागे ते देवतेची मूर्त, तो समोर उभा आहे. पुढे संसार आहे, पाठीमागे देवता आहे. असाच प्रसंग लीळा चरित्रामध्ये आठवतो. हे उत्तर आम्हाला देता आली पाहिजे जीवनामध्ये. आज मनुष्य उंबरठ्यावरती उभा आहे, मुलाने बोलवलं, बाबा घरी चालावं लागेल. लीळा चरित्रामध्ये प्रसंग उभा राहतो. माई भंडारीकारांच्या समोर स्वामी सांगितलं, मागील पांगी पा. उठले भंडारीकार, निळवट्ट थोडीशी पुढे गेले. निळवट्ट उभे राहिले. पाठीमागून आवाज आला, कुठे निघाला? या माणसाला समोरून आवाज आला, चला घरी. लीळा चरित्र सांगतो कुठे निघाला, ही कथा दृष्टांत सांगतो घरी चला. त्या माणूस तटस्थ उभा राहिला. एकाने उत्तर दिलं, आजपर्यंत तुमचे होतो, आता ज्याच्यावर त्याच्यासोबत निघालो. प्रपंच सोडला, थांबवला. या माणसाने उत्तर दिले, याचे उत्तर फार महत्वाचं आहे. उभा राहिला. आता सांगितलं, आता नाही, आता देव माझा आणि मी देवाचा, आता संसाराचा मी राहिलेलो नाही. हे उत्तर आम्हालाही कधीतरी देता आलं पाहिजे. या स्टेपला आम्ही गेलो पाहिजे. ही ऊर्जा आमच्यामध्ये कोण निर्माण करतं? ते तत्वज्ञान निर्माण करतं. ते तत्वज्ञान आमच्यामध्ये ऊर्जा निर्माण करतं. आणि तत्वज्ञान आम्हाला कोण शिकवतं? ते अधिकरण शिकवतात. तो ज्ञानी पुरुष आम्हाला शिकवतो. म्हणून त्या ज्ञानी पुरुषासोबत आम्ही समरसतेने वागलं पाहिजे. या माणसाचे असं झालं, बाबा बसले म्हणाले, अरे घरातलं नातं येड्या खोटं आहे, का नादी लागला? म्हणे, बाबा तुम्हाला नातं माहित नाही. नातं फार महत्वाचं आहे. नातं कसं असावं? हिराईसासारखं असावं, दामोदर पंडितासारखं असावं. अरे एका पत्राचं नातं फार महत्वाचं आहे. जे चुलीची खीर खादली, ती चुलीची काही राख खाल. एका शब्दाचं नातं केवढं महत्वाचं आहे. दामोदर पंडित येतात, अनुसरतात. तिसऱ्या प्रहरीची भिक्षा झाली, दुपारी 4-5 वाजेला भिक्षामध्ये दीक्षा त्यांनी घेतली. तसं नातं आमचं घट्ट असावं. हे कोण शिकवतं? आचार्य अधिकरण आहे. ते आचार्यांनी हिराईसांना शिकवलं. म्हणून त्या वाक्यामध्ये ती ताकद आलेली, ती मनोधर्माची ताकद आहे, ती प्रसन्नतेची ताकद आहे. त्या शब्दाचा, त्या प्रसन्नतेचा स्पर्श दामोदरांना झाला आणि क्षणार्धात अनुसरणाला तयार झालेले. हेच नातं तो महात्मा शिकवत होता. मुलगा ऐकायला तयार नव्हता. नाही बाबा म्हणाले, माझं फार प्रेम आहे संसारावरती. कसं प्रेम? म्हणाले, पहा ना बाबा, घरी पत्नी, आई आहे, वडील आहे, सगळे काही चांगले, ते मला सोडू शकत नाही. ते म्हणाले, काही नसतं रे, माणसं गेली की संपत. एकच वाक्य प्रत्येकाला म्हणावं लागतं, अंतकाळी मी परदेशी, जाणून या मानसे, म्हणून या ऋषिकेशी, शरण तुझ्याशी मी आलो. एकटा झाले की देवाला शरण जावं लागतं. म्हणून देवाने सांगितलं, हंगा शरण आल्या, काही मरण असेल, तुम्ही मला शरण या. खोकारली ना साधा आईसा, सहजतेनं स्वामींकडे गेली. एलोदासी बुडाली, जोरात आवाज दिला. केव्हा दिला? गंगेत बुडायला लागले. तेव्हा पटकन लक्षात आलं, श्री चक्रधरांची एलोदासी बुडताय. स्वामी खांकरलेले, क्षणार्धात पलीकडे गेले. हे श्री चक्रधर नाव तिला ज्यानं शिकवले ना, ते तिनं लक्षात ठेवलं. त्याच्याप्रती तिचा मनोधर्म असणार आहे. हे ज्यानं शिकून आणते उपकार आम्ही जाणले पाहिजे. तो मनुष्य त्याला शिकवत होता. साधू बाबा सांगत होते, ऐकायला तयार नव्हता. म्हणाला, संसार खोटा आहे, ऐक माझ्याकडे. म्हणाले, नाही बाबा तुम्ही सांगता ते खोट आहे. ठीक आहे म्हणाले, थोडा वेळ आश्रममध्ये थांब. त्या मुलाला त्यांनी थांबवलं. त्याची पेंढरी चिरली, त्याच्यामध्ये पिकलेला आंबा भरला, त्याला बेशुद्धीचं औषध दिलं. थोड्या वेळाने शुद्ध येईल म्हणाले. गावभर वार्ता पसरवली, माझ्या आश्रमात आलेला मुलगा मेला. सगळ्या गावामध्ये वार्ता झाली, बाबांचा आश्रम सांभाळणारा मुलगा मेला मेला मेला. पत्नी पाणी भरत होती, आई काम करत होती, वडील बाहेर होते, सगळ्यांना गेली. वडील बोलायला लागले, का हो देवा, मुलाचं का वाईट केलं? मी पिकलेलं पान होतं, मला न्यायचं ना, मुलाला का नेलं? आई म्हणाली, मला न्यायचं देवा, मुलाला का नेलं? पत्नी म्हणे, मला घेऊन जायचं, मला ठेवून काय केलं? माझ्या पतीला का नेलं? तिघं देवाशी भांडत होते. तिघही आश्रमात आले. म्हणे, बाबा तुमच्याकडे मुलगा राहिला म्हणून नेला, आम्हाला नाही. तुम्ही कसं केलं? तुमचा देव चांगला नाही, तुमच्या देवाजवळ न्याय नाही, मला न्यायचं ना. वडील जोरात बोलत होते. बाबा समोर आले, म्हणाले, ठीक आहे, मला तुमची भावना कळली, त्याच्याविषयी असलेलं तुमचं प्रेम माझ्या लक्षात आलं. मात्र मी संन्याशी, माझ्याकडे एक ताकद आहे, एक माझ्याकडे मंत्र आहे. तो मंत्र मी उच्चारेल. तो मंत्र उच्चारला तरीची जखम तुम्ही खायची. जो जखम खाईल तो मरेल आणि तुमचा मुलगा जिवंत होईल.
त्या बाबांना बोलवलं. वडील म्हणाले, तुम्ही जा बाबा, पिकलं पाणी पडणारच, जा तुम्ही जखम का मुलाला जिवंत करतो. बाप त्या बाबांच्या जवळ गेला, म्हणे बाबा जाऊ दे आता, पोरगं गेलं तर गेलं, मी गेल्यानंतर माझ्या पत्नीला सोन जगू देणार नाही, माझ्या दाव्यावरच तिचा दावा होईल, जाऊ दे म्हणे. मुलगा गेला. आईला बोलवलं. म्हणे आई तुम्ही काय करता जगून? म्हणाले बाबा माझी अडचण तिची, मी गेले की माझ्या मालकाला सोन जगू देणार नाही. म्हणे काय करता? सुनेला बोलवलं. म्हणे बाई तुझं कोण आहे? म्हणे बाबा हिनं 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं, यानं त्याला 21 वर्ष सांभाळलं, हे त्याच्यासाठी मरायला तयार नाही, मला तर 9च महिने झाले लग्नाला, मी दुसरा करेल पण मी मरायला तयार नाही. बाबा म्हणाले जाऊ दे, जगाच्या कल्याणा संताची विभूती, मी संत आहे, माझं तर कोणी मागं पुढे, मी मरू का? मी जखम खातो, मी मरतो आणि मुलाला जीवन. तिघं म्हणाले बाबा मोठी समाधी बांधू तुमच्या गावात, तुम्ही मारा ना, तुम्ही काय कामाचे, तुम्ही जगून करता का? तुम्ही मरा म्हणे, लगे मोठी समाधी तुमची बांधू. बाबा त्या बाळू जवळ गेले, ते आंबा घेतला, बाजूला टाकला, बाळूला उठवलं. बाळू पाहिलं करे संसार, किती झटलो मी, किती मंदिरातून सांगितलं यांना तत्वज्ञान, किती निष्ठा ठेवा सांगितली, किती ब्रह्मविद्या शिकवली, शेवटी काय म्हणाले बाबा आमचा संसार मला तुम्ही नेले तरी चांगलं, तुमच्या वाचून काही फरक पडत नाही, अशी आमची निष्ठा असते. असं आम्ही त्या कधी कधी असा दोष आमच्याकडून घडतो, आम्ही त्या अधिकरणाकडे पाहतो. ही अशी अवस्था आमचा होऊ नये म्हणून आमची अधिकरणावरची निष्ठा जळू द्यायची, कारण ते आम्हाला जे सांगतात ना ते मौलिक आहे, ते मूल्यवान आहे, त्याच्या जगामध्ये कुठेही मोल करता येणार नाही. आणि ते मौलिक जर घ्यायचं असेल तर आम्हाला आमच्या निष्ठेचं मूल्य त्या ठिकाणी समर्पित करावं लागणार आहे. निष्ठेची भिक्षा त्यांच्या झोळीमध्ये द्यावी लागणार आहे, कारण झोळीची ताकद फार आहे, तिच्यामध्ये निष्ठा आहे. ती निष्ठा जर आमच्यातली धरली तर आमच्याकडे काहीच सापडत नाही. म्हणून अशी अवस्था आपली होऊ देऊ नका, आपल्या आया अवस्थेला आपण जाऊ नये. म्हणून आपली एक निष्ठेची भिक्षा आपण त्या अधिकरणाच्या झोळीमध्ये टाकावी. आणि निश्चित सांगतो आमची निष्ठा जर त्या अधिकरणा असेल तर त्या अधिकरणाचा मनोधर्म आणि त्या अधिकरणाची प्रसन्नता सदैव आमच्या धर्माचं रक्षण करणारे. मात्र निष्ठेची भिक्षा आणि निष्ठेचं समर्पण आम्हाला त्या अधिकरणाजवळ ठेवावं लागणार आहे, कारण समर्पण सर्वस्व आहे. तुमच्याकडे समर्पण नसेल ना काहीच हरकत नाही. दीक्षा दिल्यानंतर तुम्ही आता बऱ्याच जणांनी दीक्षा घेतली, आम्ही दीक्षा घेतली, दीक्षेतला सगळ्यात महत्वाचा विधी दीक्षेची झोळी. सगळं विसरतं, झोळी विसरत नाही. का बरं असेल? फक्त उदरनिर्वाह करण्यासाठी. अधिकरणे त्याच्या 4 गाठी मारतात. गाठी मारल्यानंतर तुम्हाला देतात. तुमची आणि त्या देवाची गाठ, ही गाठ कधी सैल पडू द्यायची. अधिकरणाच्या साक्षीने ती झोळी दिली, तुम्ही ती झोळी शेवटपर्यंत प्रति पाळायची, तिच्याविषयी आचरण करायचं, तिची सांगत करायची. कारण का? मी बुद्धांच्या चरित्रामध्ये वाचलं, ते निघाले ना ज्यावेळेस घरातून निघताना त्यांना मुलगा झाला, त्याचं नाव राहुल आहे. सिद्धार्थ बुद्धांना मुलगा झाला, त्याचं नाव राहुल, पण ते जीवनामध्ये त्याला राहुल काही म्हटले नाही, ते म्हणे हा राहू आहे. कारण तो जन्माला तेव्हा त्यांना घर सोडायचं होतं, त्यांना घर सोडता आलं नाही. ते म्हणे याच्यामुळे मला 6 महिने उशीर झाला, 6 महिन्याचा झाल्यानंतर त्यांनी घर सोडलं, म्हणून ते त्याला नेहमी राहू म्हणायचे. आता 24 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली आणि 24 वर्षानंतर ते पुन्हा राजवाड्यामध्ये आले. तेव्हा यशोधरा समोर होती, राहुल समोर होता. यांच्यासोबत आनंद नावाचा एक शिष्य आणि बुद्ध त्या राजवाड्यामध्ये आले. राजवाड्यामध्ये भिक्षा स्वर काढला, आतमध्ये स्वर गेला, यशोधरेनं आवाज ओळखला. आवाज आपण विसरत नाही, स्मृतीस्थळामध्ये पाहतो. लोखाईचा बाबुळगावकर पुन्हा एकदा घरी गेली, आवाज दिला, भिक्षा स्वर काढला, पती उठला, दंडवत केला, पुन्हा म्हणे मला ओळखलं का? पुन्हा डोक्यावरची पगडी बाजूला ठेवली, पुन्हा साष्टांग दंडवत केला, म्हणे हो ओळखतो, परंतु आता जो दंडवत आहे ना मी एवढ्यावरती थांबलो. लोखाईचा बाबुळगावकरच्या पतीने दंडवत केला, एवढंच आम्ही घेतलं, बाजूला निघालो. मी याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगेल, डोक्यावरचं पागोट त्यांनी बाजूला काढला, आता स्मृतीत उल्लेख आहे. डोक्यावरचं पागोट म्हणजे सर्वोच्च असणारा जो स्वाभिमान आहे, जो संसाराचा अहंकार आहे, बाजूला सारला आणि मस्तक तिच्या पायावर ठेवलं. अगं तू संसार राखडला ना, तुला नव्हे, तुझ्या देहाला नव्हे, तुझ्या त्या त्यागाला मी नमस्कार करतो. तो त्याग तिच्यामध्ये कोणी आणला? आचार्य श्री नागदेवाचार्यांनी आणला. आचार्य श्री नागदेवाने तिला बाहेर पाठवलं, तिच्यामध्ये तो कणखरपणा आणला, तिच्या धर्माला आचार्य आधार झाले, तेव्हा संसार तिच्या समोर नतमस्तक झाले.
तो आधार महत्वाचा आहे. बुद्धांना ती झोळी आधार झालेली होती. यशोधरेने आवाज ओळखला. यशोधरा पळत आली. त्यांच्या राहुल हे तुझे वडील आहेत, पळाले आणि 24 वर्ष झाले पळून गेले. माग यांच्याकडे 24 वर्षाचं देणं माग, श्रीमंती माग. राहुल पुढे आला म्हणे, बाबा 24 वर्ष झाले तुम्ही आम्हाला सोडून गेले, माझा 24 वर्षाचा वनवास मला परत द्या. जे हाल अपेक्षा सहन केला, बाप असून नसणाऱ्या बापासारखं मी जगलो नाही, दुःख आहे माझ्या उराशी, याची सगळी भरपाई करा, मला काहीतरी द्या. यशोधरा म्हणते, काहीतरी नाही, तुम्ही जे 24 वर्षात कमवला ना ते द्या. हा संन्यासी माणूस बुद्ध म्हणजे ज्ञानवान ते उभे राहिले. आनंदकडे आवाज दिला, आनंद माझ्या आयुष्याची 24 वर्षाची शिदोरी आण. काय होतं? फक्त एक भिक्षापात्र. त्या अनंत नावाच्या शिष्याने भिक्षापात्र घेतलं, बुद्धांच्या हातामध्ये ठेवलं. बुद्ध 2 पावलं पुढे गेले, मुलाला घेतलं, त्याची गळा भेट घेतली आणि भिक्षापात्र त्या राहुलच्या हातामध्ये दिलं. ही माझी 24 वर्षाची श्रीमंती आहे, 24 वर्षाची कमाई आहे, 2 तपाची कमाई आहे. भिक्षापात्र राहुलच्या हातामध्ये ठेवलं. जसं ठेवलं, राहुलचा स्पर्श त्या भिक्षापात्राला क्षणार्धात राहुल बुद्धांच्या मध्ये उभं राहिला. आई, मला सुद्धा बाबांसोबत जायचंय, मला हे राज्य करायचे नाही. ही ताकद त्या झोळीमध्ये आहे, ही ताकद त्या भिक्षेच्या पात्रामध्ये, ही निष्ठा त्या भिक्षेमध्ये. म्हणून आपल्यामध्ये दीक्षा झाली की भिक्षाला पाठवतात, भिक्षेची झोळी देतात. त्या झोळीची कधी गाठ सुटू द्यायची नाही आणि ज्यानं गाठ मारून दिली त्याच्याशी आपली कधी गाठ सुटू द्यायचं नाही. त्याचं नाव अधिकरण. म्हणून अधिकरणाला निष्ठेची भीक द्या, अधिकरणाची श्रद्धा ठेवा, कारण अधिकरण तुमच्या धर्माला आधार आहे. आणि आपण कधी निराधार होऊन निराशित होऊन म्हणून जगू नये, कारण त्यानं आपल्याला परमार्ग दाखवलेला आहे. पर शब्द मार्गही म्हणतो, पण त्याला पर का म्हटलं? कारण तो श्रेष्ठ आहे, पर आहे, पलीकडचं आहे. आपलं प्रीती असते, आपलं प्रेम नसतं. प्रीती कधी कधी संपत्ती, प्रीतीला ओलावा राहत नाही, ती कोरडी पडते. प्रेम कधीही कोरडं पडत नाही. आणि त्याच्यापेक्षा स्वामी सांगतात परमप्रेम. तुम्ही एकमेकावरती परमप्रेम केलं पाहिजे, हे सूत्र आम्ही जोपासले पाहिजे, आमच्या जवळ आले पाहिजे. आणि परमप्रेमात जर आम्ही कधी गेलो तर निश्चितपणे ती प्रसन्नता, तो मनधर्म आमच्याकडे राहणार आहे. तुम्ही सांगली निवासी सर्व अनेक साधू संतांचं सन्निधान, या सर्व खानदेशला लाभलेले मोठमोठ्या अधिकरणाचं सन्निधान आहे. मोठमोठ्या अधिकरणाची प्रसन्नता तुमच्या पाठीशी आहे, मोठमोठ्या अधिकरणाचा मनोधर्म आजही तुमच्याजवळ आहे. म्हणून तुमच्यामध्ये असलेली सात्विकता, तुमच्यामध्ये असलेली धर्माची दृढता ही अनेकांना प्रेरणादायी ठरते. आजही महाराष्ट्रामध्ये खानदेशवाल्याकडे पाहिलं तर लोकांना वाटतं खानदेशची माणसं सात्विक, ब्रह्मविद्येचे अभ्यासू आहे, जिज्ञासक आहे, ती माणसं चांगली. हाच वारसा आणि हाच वसा तुम्ही पुढे घेऊन जावं, हेच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आज आदरणीय गुरुवर्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं. खऱ्या अर्थानं आधी माझ्याकडून अधिकृत्य आहे, त्यांच्याकडे आम्ही शिकलो आणि त्यांच्यासमोर इथं बसून बोलणं ही माझ्याकडून अधिकृत्य घडलेली. बाबांच्या ठिकाणी नतमस्तक होतो, बाबांकडे क्षमा याचना करतो आणि माझी ही सेवा मी ईश्वर चरणी अर्पित करतो. पुनश्च आपला सर्वांना एकदा साष्टांग दंडवत करतो आणि एवढीच याचना करेल, तुम्ही निष्ठेचं समर्पण त्या अधिकरणाजवळ ठेव ही याचना करतो आणि शब्दांना विराम देतो. गोपाळ.